नमस्कार मित्रांनो, तारिणी ह्या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये मीडियामध्ये युवराजची बाजू मांडण्यासाठी दया केदारची निवड करतो आणि हे बघून कौशिकी स्माईल करते. पण तिची स्माईल जास्त वेळ काय टिकत नाही आणि केदार मीडियासमोर सगळं सत्य सांगून टाकतो. पोलीस स्टेशन बाहेर मीडियासमोर जे जाते. मीडियावाले विचारतात, मॅडम काही कळालं का? जे म्हणते, हो, युवराजने आत्ता स्टेटमेंट दिलंय. आता मात्र सगळीकडे एकच बवाल सुरू होतो. तर नक्की काय घडलं, चला तर बघूया. केदार तारिणीला विचारतो, पोलीस स्टेशनला काय झालं? तारिणी म्हणते, कामत काका आणि निशी आली होती. तो म्हणतो, काय? ती म्हणती, हो, तिला युवराजला भेटायचं होतं. तो म्हणतो, मग निशी भेटली का? ती म्हणती, नाही म्हणजे युवराजला भेटायला ती गेली होती, पण इन्स्पेक्टरने भेटूच दिलं नाही. त्यामुळे ती जे मॅडमकडे आली होती. पण त्या दोघांना बघून जे मॅडमने मला तिथून काढून दिलं. मला नाही वाटत ते निशीला युवराजला भेटू देतील. बरं ते जाऊ दे, पण तू अजिबात घाबरू नको. आत्ताच्या घडीला जे योग्य आहे ना तेच बोल. श्वेता केदारला म्हणते, तू तयार आहेस ना? तो म्हणतो, हो. आता केदार मीडियासमोर जातो आणि त्याला आठवतं कौशिकीचं बोलणं. हे बघ, युवराज गुन्हेगार नाही आहे. त्याच्यावरचा गुन्हा अजून साबित झालेला नाही आहे. त्यामुळे मीडियासमोर त्याची व्यवस्थित बाजू मांड. आणि तुझ्याकडून काही चूक झाली तर घरामध्ये काय गोंधळ उठेल तुला माहिती आहे ना? आधीच सगळ्यांचा तुमच्या दोघांवर खूप राग आहे. केदार, अजून राग ओढून घेऊ नकोस. आता ऑलरेडी केदार एवढा घाबरतो आणि फक्त हो म्हणून मान हलवतो. तेवढेच जामखंडे टाळ्या वाजत येतो आणि सगळाच पचका करतो. तो केदारला असे काही प्रश्न विचारतो की केदार युवराजबद्दल सगळंच सत्य सांगून टाकतो. घरातील सगळे टी व्ही समोर असतात, पण कौशिकीला मात्र खूप विश्वास असतो की आता केदार युवराजच्याच बाजूने बोलणार. म्हणून ती वर जायला लागते आणि केदारचं बोलणं कानावर पडतं. ते ऐकून तर तिच्या पायाखालची जमीनच सरकते. पद्मिनी म्हणते, बघितलं कौशिकी, मी बोलले होते ना, हा भाऊ नाही, हा वैरी. याला माहिती आहे युवराज आत गेल्यानंतर याचा किती फायदा आहे. कौशिक म्हणते, काकू तशी परिस्थिती आहे, बघितलं नाही का त्या जामखंडेने केदारला कसं घेऱ्यात घेतलं. अगं तो मीडियासमोर काय करणार होता. पण पद्मिनी मात्र खूप गोंधळ घालायला लागते. दया म्हणतो, पण हा जामखंडे तिथं कसा आला? रेखा म्हणते, मला माहिती आहे हे सगळं त्यात तारिणीने केलं असणार. कौशिकी म्हणते, इथे तारिणीचा काय संबंध आहे? पद्मिनी म्हणते, आहे, तिचा सगळीकडे संबंध आहे. हिला विचार, ही आत्ता कुठे बाहेर गेली होती. कौशिक म्हणते, तारिणी तू कुठे गेली होती? आता तारिणी ततममय करायला लागते. रेखा म्हणते, बघितलं, हिला कुणी पकडलं ना याशी ततममय करते. कौशिक म्हणते, तारिणी शांत हो आणि मला सांग, तू आत्ता कुठे गेली होती? आता तारिणी काहीतरी आणायला गेली याचं नाटक करते. दया म्हणतो, अरे तुम्ही तिला का बोलताय? निशी धावत जाते आणि म्हणते, तू असं का करते? का माझा संसार उद्ध्वस्त करायला निघालीये? तारिणी म्हणते, निशी अगं असं काही नाहीये. अगं केदार मीडियासमोर खोटं नाही बोलू शकत. तसं केलं असतं तर एमचं नाव खराब झालं असतं. तुम्ही बघितलं ना जामखंडेने कसे प्रश्न विचारले. याचा अर्थ युवराजबद्दल त्याला सगळंच माहिती आहे. रेव पार्टीमध्ये युवराज होता आणि गुलाबचा त्याच्याशी खूप जवळचा संबंध आहे. हे सगळं केदारला माहीत होतं, पण तरी पण तो मीडियासमोर सांगणार नव्हता. ताईने जे काय सांगितलं केदार फक्त तेवढाच बोलणार होता. पद्मिनी म्हणते, हे तुला कसं माहिती सगळं? ती म्हणते, केदार बोललाय माझ्याशी, पण आज जामखंडे तिथं कसा आला तेच कळत नाही. याचा अर्थ घरातून त्याला कुणीतरी बातमी दिली. कौशिकी म्हणते, घरातून कोण बातमी देऊ शकतो? इकडे मात्र सिंगम जे मॅडम कामतच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचते. कामत घाबरून म्हणतात, मॅडम तुम्ही इथे? जे म्हणते, हो, त्या दिवशी तुम्ही युवराजला सोडवायला आले होते ना, म्हणून म्हटलं तुमची चौकशी झालीच पाहिजे. तुम्ही डॉक्टर, एवढं मोठं हॉस्पिटल, तरी पण युवराजला सोडवायला आलात? डॉक्टर कामत म्हणतात, हो, मी खांडेकरांचा फॅमिली डॉक्टर आहे. त्या नात्याने मी त्यांच्यासाठी एवढं तर करू शकतो. जे म्हणते, फॅमिली डॉक्टरने असं कधी केलेलं मी तर ऐकलं नाही. कारण डॉक्टरांचा पेशा असतो पेशंटला वाचवणं. ते सोडून तुम्ही मदतीसाठी पोलीस स्टेशनपर्यंत, हे काय मला पचलं नाही. त्यामुळे म्हटलं चला म्हणून इथे आले. आता मला तुमची कसून चौकशी करावी लागणार. डॉक्टर कामत म्हणतात, अहो हे काय बोलताय, तुम्ही असं नाही करू शकत. जे म्हणते, मी काहीही करू शकते. मी हे पण सिद्ध करू शकते गुलाबाने युवराजचे तुम्ही पण साथीदार आहात. ते आता कामतला बेड्या घालत असते. कामत म्हणत असतो, अहो हे काय करताय? दयाच्या छातीत दुखायला लागतं. कौशिक म्हणते, काका तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी डॉक्युमेंट्स तयार करते आणि युवराजला सोडवते. पण तेवढे जे तिथे पण पोचते. डॉक्टर कामतच्या हातात बेड्या बघून ती म्हणते, तुम्ही हे काय करताय? तेव्हा जे म्हणते, ह्यामध्ये तुम्ही पण सामील आहात. कौशिकी म्हणते, मी? माझा काय संबंध? जे सांगते, तुम्ही दोघं पण ड्रग्ज सप्लायर आहात. दया म्हणतो, हे बघा मॅडम, मी एक वेळेस
युवराजबद्दल ऐकू शकतो, पण माझ्या कौशिकीबद्दल नाही. ती खूप प्रामाणिक आहे. आतापर्यंत तिने घरासाठी खूप काही केलंय. जे म्हणते आता तुम्हाला लवकरच कळेल तुमची कौशिकी किती प्रामाणिक आहे. कारण आमच्यासमोर युवराजने स्टेटमेंट दिलंय. हे ऐकून तर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. पद्मिनी म्हणते, कौशिकी तुला यांनी स्वतःच्या मुलापेक्षा जास्त जीव लावला आणि तू माझ्या युवराजशी अशी वागलीस. इकडे जामखंडेने पण पोलखोल केलेली असते. हिरेव पार्टीमध्ये युवराज गुलाबला मिठी मारून होता. तुम्हाला काय वाटतं, डॉक्टर कामत आणि कौशिकी ह्या सगळ्या प्रकरणात असतील का? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.